हॅलो. हा धनंजय पवार म्हणजे डीपी भाऊ बोलताय काय? हो बोला. सर मी कोल्हापुरातनं बोलतोय. थँक्यू सर, थँक्यू. धीरज पैलवान बोलतोय. विशेष अभिनंदन तुमचं पहिल्यांदा ते ह्याच्यात गेलेला तुम्ही ते आज घरात बसलेला नाही होता काही 100 दिवसाचा ते खेळ होता ते त्याच्यामधला बिग बॉस. हा बिग बॉस बरोबर. तर ते बिग बॉस मध्ये सर मला पण घ्याल काय घेताय काय येऊ? हॅलो. माझं न होते. हा तुमचं नाही? अहो तुम्ही होता की त्यात? मी होतो तिथं. अहो तुम्ही त्यात होता म्हणजे मला वाटलं आपला माणूस जाऊया घुसूया डीपी साहेब. पण ते बिग बॉस कोल्हापूरचे नाहीत ना. नाहीत काय? बरं असे नाही का कुठले आपल्याला मिळेल काय चान्स संधी आत घुसायला मिळेल काय? ते आता काय ते तुम्ही काहीतरी युनिकपणा केला पाहिजे. मी युनिकच आहे. मला म्हणजे तुमच्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स वाढलाय ना. 100% तुम्ही युनिक आहे हे मला कळालं. हा म्हणजे कसं असतं ते त्यांना पण कळायला पाहिजे. त्यासाठीच फोन केला म्हणजे तुमचा नंबर आधी मिळवला. लय प्रयत्न करायला लागले त्यासाठी. काय नसते दादा ते. माझं नाव सांगा की धीरज पैलवान. कोल्हापुरात तुम्ही पेठेत आला की नाही कुणाला विचार. फेमस आहे मी इथं फार. काय असते बघा तुम्ही सोशल वर्क असेल किंवा फिल्म इन्फ्लुएन्स आहे माझा साहेब. इन्फ्लुएन्स आहे. तसं नसते ते. माझं फॉलो बघितला ना तुम्ही तर म्हणजे बटन दाबून ते मोबाईल मध्ये ओपन होते की नाही इंस्टाचं त्यात माझं हे 200-300 लोकांनी मला हे केले साहेब. म्हणजे 200-300 लोक आहेत की माझे. एवढ्या लोकांनी? होय आपले मित्रच आहेत त्यातले निम्मे साहेब. म्हणून म्हटलं आपल्याला ते बिग बॅचच्या त्यात बिगच्या त्या घरात जाता येते काय बघूया म्हटलं. कसं तुम्ही गेल्यामुळे ना लय कॉन्फिडन्स आला आपल्याला. पण दादा 300 फॉलोअर्स वरती कोण असं घेईल का? अच्छा असं नाही. असं कसं आम्ही परत त्यांच्याशी कसं चॅनलला कुठं कॉन्टॅक्ट करणार ना. अहो त्यांना सांगा की ते तुम्ही कसं गेलात. तुम्ही आज गेला की तुम्ही राव पण तुम्ही हारला की राव खरं. त्याला काय पर्याय आहे का? असं नाही. आम्हाला लय दुःख झालेलं त्या दिवशी. आता दुःख बघा हारलो म्हणून दुःख मला पण आहे दादा. नाही कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये 4 नंबर पर्यंत बिग बॉस मध्ये कोणी राहिले का साहेब? मी जर गेलो ना तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जरा सांगायला पाहिजे खरं. तुम्ही सांगायला पाहिजे त्यांना म्हणा ते पैलवान आहेत. तेवढंच जरा अवघड आहे बघा. नाही का हारला कशाला तो आला विनर झाला साहेब. मला इतकं वाईट वाटलं साहेब. तुम्ही एवढं टॅलेंटेड आणि जिंकला त्याच्याकडनं काय काढून घ्यावं का आपण सांगा मला. नाही साहेब पण अन्याय झाला की नाही सांगा बरं. कसं आहे माहिती काय ते आहे म्हणजे मी त्याला पण बघत असतो ते झुपू करतो तो. पण आपल्याला पण काय टॅलेंट कमी आहे काय साहेब? तुम्हाला कमी नाही हो. टॅलेंट कमीचा प्रश्न येत नाही लक्षात घ्या. याचं मला दुःख आहे. तर माझ्या जवळचा पण